जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या विविध आदिवासी संघटनांतर्फे महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक 2025 करिता नंदुरबार विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील नमूद आदिवासी शेतजमिनी, गुरचरण, कुळ कायदा व देवस्थान इनाम जमिनीचा तपशील दिलेला आहे। त्या सर्व जमिनीची सखोल चौकशी करून खरेदी व्यवहार विधिग्राह्य असल्याचे निष्पन्न करून मूळ मालकांना किंवा सरकार जमा करून त्यांनी राज्य शासनाचा आर्थिक महसूल बुडविला असल्याचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठविण्याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे। यावेळी निवेदन देते प्रसंगी भारतीय स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र वळवी, विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बागुल, बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी भारतीय स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी तसेच बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आम्ही विविध आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून माननीय चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक 2025 करिता यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाने शासनाकडे जमा केले आहेत त्या शपथपत्रामध्ये ज्या त्यांनी प्रॉपर्टीचा जो मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जवळजवळ 90% जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासीच्या नावे होत नाही असं संविधानिक नियम असताना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी फेरफार करून काही सातबारांवर त्यांनी व्हाईटनर लावून अशा पद्धतीचे खाडाखोड केलेले आहेत की त्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेले आहेत। त्यामुळे आम्ही 25 मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केलेल्या आहेत त्यांचे आम्ही संपूर्ण दस्तऐवज, संपूर्ण सातबारे पुरावासह आम्ही तुमच्याकडे जमा करणार आहोत। त्यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मॅडमांना सर्व पुरावे, त्यांचे शपथपत्र आणि संघटनाच्या प्रत्येक लेटर पॅडवर आम्ही निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे की जर माननीय चंद्रकांत रघुवंशी यांनी चुकीच्या पद्धतीने शपथपत्र सादर केलं आहे आणि त्यांच्यावर 15 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांना देण्यात आलेलं जे विधान परिषद सदस्यत्व आहे ते रद्द नाही केलं तर 15 दिवसानंतर आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत। या पद्धतीचे निवेदन आज आम्ही कलेक्टर मॅडम यांना देण्यात आलेलं आहे। चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदूभैया यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करा अशी आमची आदिवासी संघटनांची मूळ मागणी आहे। चंदूभैया यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या काही कागदपत्रावरती फेरफार करून व्हाईटनर लावून जमिनी हडप केलेल्या आहेत। नुसत्या आदिवासींच्या जमिनी नाही तर शासकीय जमिनी सुद्धा त्यांनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत। त्यांनी ज्या काही अशा बेकायदेशीररित्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या मूळ मालकाला परत करण्यात याव्या आणि या बेकायदेशीररित्या हडप केलेल्या जमिनींची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चंदूभैयांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचं जे विधान परिषद सदस्यत्व रद्द हे करावं अशी आमची संघटनांची मागणी आहे। शासनाने त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावं, अन्यथा आम्ही येत्या 8 दिवसामध्ये या चंदूभैयाच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांतर्फेच नव्हे तर आदिवासी समुदायातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। आदिवासी समाजाचा आम्हाला चंदूभैयाचा विरोध आहे हे आम्ही इथं स्पष्ट दाखवतोय। ही जागा जर आमच्या आदिवासी एखाद्या व्यक्तीला मिळाली असती तर आम्ही बिलकुल विरोध केला नसता, परंतु ही जागा चुकीच्या माणसाला जो भूमाफिया आहे, आदिवासी लोकांना लुटतोय अशा माणसाला हे संविधानिक पद देण्यात आलेलं आहे याचा आम्ही तीव्र विरोध करतो आणि निषेध करतो। हे त्यांचं विधान परिषद सदस्यत्व
हे रद्द झाल्याशिवाय आम्ही आदिवासी संघटना शांत बसणार नाही। गेल्या 52 वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाणा या गावामध्ये शासकीय आश्रमशाळा शहाणा या शाळेची शासकीय इमारत अजूनही बांधली जात नाही। ही इमारत तात्काळ बांधण्यात यावी। या इमारतीला वन विभाग हे वारंवार अडथळा निर्माण करत आहे। त्यामुळे आमचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते उन्हातानामध्ये अक्षरशः बसून जेवण करतात। झोपडीमध्ये आज ती शासकीय मुलांची शाळा भरत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। सरकार मोठ्या मोठ्या बाता करतं की आदिवासी लोकांसाठी एवढे करोड रुपये, एवढ्या करोडच्या योजना आम्ही देत आहोत, परंतु आज ही एक वाईट परिस्थिती आहे की आमचे आदिवासी विद्यार्थी रस्त्यावरती बसून जेवण करत आहेत। तर ही जी इमारत आहे ही तात्काळ बांधण्यात यावी अशी आमची माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी आहे।